हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. हिंदुस्थानचं नाव घेता पाकिस्तान पळाला. अरे पळाला पळाला, काश्मीर सोडून पळाला. अरे पळाला पळाला, काश्मीर सोडून पळाला. हिंदुस्थानचं नाव घेता पाकिस्तान पळाला. प्रभू सियावर रामचंद्र की. अरे जय जय सिया राम. अरे जिसको चाहिए अफजल खान, अरे जिसको चाहिए अफजल खान, वंदे मातरम, जय श्रीराम. अतिरेकाला धर्म नाही हे जिथून पुढे जो म्हणेल ना त्याच्या तोंडात शेण घाला, शेण. अरे आतापर्यंत आम्ही हे सांगत गेलो, अतिरेकाला धर्म नाही, अतिरेकाला धर्म नाही. आणि आता हे लक्षात घेतलं पाहिजे पाकिस्ताननं, ये गांधी नेहरू का भारत नहीं है, ये मोदी का भारत है. घर घर में घुस कर मारेंगे. जर तुम्ही धर्म विचारून गोळ्या घालीत असाल तर आपण धर्म विचारूनच दुकानात जात चला. प्रत्येक रिक्षावर भगवा झेंडा पाहिजे आणि त्या भगवा झेंडा ज्याच्यात आहे त्याच रिक्षामध्ये मी बसेल हा निश्चय आपला झाला पाहिजे. कशा करता या सगळ्या गोष्टी होतात. किती वेळा आपण मोर्चे काढणार, किती वेळा आपण कॅन्डल मार्च काढणार. आणि आमच्यातले काही लोक आहेत, तो पण वद्रा पण येऊ, वद्रा ओढरा ओढरा कोण येऊ, जावई आहे क्या. श्यामा प्रसाद मुखर्जीचा वध झाला काश्मीर मध्ये. श्यामा प्रसाद मुखर्जी एकच घोषणा देऊन गेले होते की 2 प्रधान 2 ईशान और 2 विधान नहीं चलेंगे. या देशातल्या शांतता प्रिय नेहरूला काश्मीरच्या जेलमध्ये त्यांना मारून टाकलं. श्यामा प्रसादच्या आईने शाप दिलाय, नेहरूजी तुम्हारे खानदान में तो पागल पैदा होंगे. एक पागल तो सावरकर को गाली देता है. अरे सावरकर ने जितना देश के लिए किया उतना तो गांधी नेहरू ने नहीं किया भाई. वो जेल में थे तो उनका ब्रेकफास्ट क्या बनाने का, उनको क्या चाहिए ये पूछते थे. आणि सावरकर मात्र तिथे कोलूला जोडले जात होते, 30 पाऊंड तेल काढीत होते. अहिंसेचं चुकीचं तत्वज्ञान. अरे ज्यावेळेला हा देश स्वतंत्र झाला जनरल करियप्पा नेहरूंना म्हणले होते गिव्ह मी ओनली 48 आवर्स. हा जो पाकव्याप्त काश्मीर आहे आम्ही मिळवून देतो. घाबरत नेहरू
त्याने ते युनो मध्ये नेलं आणि त्याची दुखणी आज आम्हाला भोगावी लागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 साली पाकिस्तान आणि भारताची फाळणी नावाचा ग्रंथ लिहिलाय. तो वाचा सगळ्यांनी. तो आमच्या अभ्यासामध्ये असला पाहिजे. बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलंय, तिकडचे सगळे हिंदू इकडे आणा, इकडचे सगळे मुसलमान तिकडे पाठवा, नाहीतर दोनही देश शांततेमध्ये जगू शकणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. पण आमच्याकडे भाई भाई हिंदीची नी भाई भाई देखील आमचा व्यवहार चाललं. बाबासाहेब आंबेडकर म्हणले, हिंदीची नी भाई भाई जेव्हा संपेल तेव्हा चीन आमच्यावर हल्ला केलेला असेल, झाला तो हल्ला. अलीकडचा आपल्याकडे 26/11 जो हल्ला झाला, बीएस मनी नावाचा संरक्षण खात्यातला अधिकारी आहे. या अधिकाऱ्याचं पुस्तक वाचा. हा हल्ला देखील तो अजमल कसा पकडला गेला म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळं कळलं. नाहीतर आमच्या देशातल्या काही तथाकथित देशभक्तांनी RSS ची साजिश नावाचं पुस्तक लिहिलं होतं. हा 26/11 हल्ला RSS न केला अशा तऱ्हेचं पुस्तक लिहिलं होतं. नंतर ते पुस्तक जळवून टाकलं. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संबंधामध्ये ज्यानं आमच्या लोकांना त्रास दिला तो नेव्ही चंद्रकांत नेव्ही नंतर हा पाकिस्तानचा स्पाय असल्याचं लक्षात आलं. हे नीट आपण लक्षात घ्या. म्हणून हिंदू म्हणून आम्हाला जगायचं असेल तर हिंदू म्हणून जगा, वाघासारखं जगा. आपल्याला कोणीही आपल्या अंगाला हात लावू शकणार नाही. फक्त एकत्रित होऊन त्या ठिकाणी आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. आमचे जे राष्ट्रपुरुष आहेत तो छावा आला, सगळी माणसं चार झाली. कशा करता संभाजी महाराजांनं हे सगळं कशा करता सहन केलं? जीभ काढली, नखं काढली, डोळे फोडले, तरी संभाजीनं धर्म नाही बदलला. पण आमच्याकडचे अनेक तथाकथित पुरोगामी म्हणजे कोण? जे बापाला बाप न म्हणता आईचा नवरा म्हणतात ते पुरोगामी. आमच्या देशात यांचं पीक प्रचंड आहे. हो, प्रचंड पीक आहे. रोमिला थापर काय, आमके काय, तो नंतर तो भगेंद्र आव्हाड काय, या सगळ्यांचं पीक आमच्या देशामध्ये आहे. इथून पुढे या सगळ्यांच्या वरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे. 317वा कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं या 317व्या कलमाला विरोध केला होता. 35A ला देखील विरोध केला होता. नेहरूंचे नाजूक लाड पुरवण्यासाठी या दोनही गोष्टी ज्या आहेत, या दोनही गोष्टी घटनेमध्ये आल्या, हे आपण नीट लक्षात घ्या. प्रत्येक वेळेला आम्ही आमच्या संरक्षण क्षेत्रावरती प्रत्येक वेळेला या ठिकाणी चुकीच्या भूमिका घेण्यात आल्या. 1957-58 बजेट आहे. 57-58च्या बजेटमध्ये आमच्या संरक्षण खर्चामध्ये फक्त 14 कोटीची वाढ करण्यात आली होती. लोकसभेमध्ये जे.बी. कृपलानी कडाडून उठले, कशा करता ही वाढ केली? आम्हाला कोणत्या देशावर हल्ला करायचा आहे का? गांधींच्या आत्म्याला काय वाटेल? फक्त 14 कोटीच आहे केलं. अरे आमची अहिंसा, आम्ही पाहिलं बंगालच्या सीमेवरती आमची अहिंसा त्या ठिकाणी तिची लक्तर पडलेली आहे. तो निजाम शांततेने नाही गेला. त्या निजामाकरता पोलीस ऍक्शन करावी लागली. वाईट वाटतं रे. आमच्या देशाचा पंतप्रधान जर नेहरू ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते, सावरकर असते, सुभाष बाबू असते, तर हा देश कुठे पोहोचला असता. दुर्दैवानं आमच्याकडे घाबरट पंतप्रधान. आम्ही फक्त म्हणायचो याच्या हात बळकट करा, मग त्याचे पाय लटपट करतात, त्याला काय करायचं? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण इतिहास जाणून घेतला पाहिजे. आपण या वेळेला प्रत्येक माणसाला सांगितलं पाहिजे, अरे तुझी जात कशाला सांगतो? धर्म सांग. आणि या धर्म सांगून या ठिकाणी आपण हिंदू म्हणून जगलं पाहिजे. याच्याकरता शिवाजी महाराज जन्माला आले, याच्याकरता संभाजी महाराज जन्माला आले, हे आपण लक्षात घ्या. मोदी आणि शहा एकटं काही करू शकत नाही. तुमची आमची ताकद
त्यांच्या पाठीमागे राहील अशा तऱ्हेची व्यवस्था आपण करा आणि त्या पद्धतीनं आपलं जीवन आपण व्यतीत करा. प्रत्येक गावामध्ये बांगलादेशचा मुसलमान पोहोचलेला आहे. पोलीस डिपार्टमेंटला मी सांगतो याची चौकशी करा. हे जे दररोज भांडे बिंडे घेऊन जातात ना, यांचं आधार कार्ड बघा, बोगस आधार कार्ड यांच्याकडे. हे सगळे रोहिंग्या आहेत, हे सगळे रोहिंग्या बांगलादेशातून आलेले आहेत. हे आपण प्रत्येकानं पाहिलं पाहिजे. तुमच्या गल्लीमध्ये येणारा एखादा आधार कार्ड बघा, याचा आधार कार्ड बनावट आहे, तो बांगलादेशातला आहे, तो त्या ठिकाणी असणार रोहिंग्या आहे. आपल्या मुलींनी देखील नीट लक्षात घेतलं पाहिजे. इथं मध्ये जी दुकानं आहेत, आमच्या मुली जातात तिथं, एक दुकान तर असं आतल्या बाजूला आहे, पाहिजे अंधळा जाओ, पाहिजे अंधळा जाओ. एक दुकानदार तर सांगतो, भाभी जी 10 के बाद आ जाइए, अच्छा माल दिखाएंगे. आहे का नाही? हे आहे. आणि मग आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपल्याला या कोण महिला जातात त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि त्या महिलांना देखील काही शिक्षा पण केली पाहिजे. ही भूमिका लक्षात घ्या. नुसत्या मिरवणुका काढून, मोर्चे काढून हे होणार नाही. आणि उद्यापासून आपण हा कृती कार्यक्रम आपण घ्या आणि हा कृती कार्यक्रम या ठिकाणी आपल्या हिंदुत्वाला बळ देईल अशा तऱ्हेची अपेक्षा करतो. जय श्रीराम. आता 4 दिवसापूर्वी 22 तारखेला जो हल्ला झाला त्याच्या निषेधात आपण हे तिरंगा रॅलीचं आयोजन केलं. त्याच्यात संगमनेरचे सर्व हिंदुत्ववादी नागरिक, सर्व हिंदुत्ववादी, सर्व भारतीय नागरिक आज इथं उपस्थित आहेत. तर माझ्या मागे आपण फलक पाहतोय, 26 लाशे, एक सवाल, क्या तुम हिंदू हो. म्हणजे आज जगातला एकमेव हिंदू देश, एकमेव हिंदू देश जिथं हिंदू बहुसंख्येने राहतो, तिथं सुद्धा त्याला त्याचा धर्म विचारून, त्याची जात नाही, त्याचा धर्म विचारून त्याला त्याच्या डोक्यात, त्याच्या छातड्यात गोळ्या झाडल्या गेल्या. या गोष्टीची आपल्या सर्वांना आपण आता विचार करायची वेळ आलेली आहे का आपण कोणत्या दिशेने वाटचाल करतोय, आपण पुढे चाललोय आपला देश घेऊन. आपण या गोष्टीचं आत्मचिंतन करायची आज या मिनिटाला वेळ आलेली आहे. श्रद्धांजली आपण वाहिली पाहिजे, पण एक गोष्टीचा अभिमान सुद्धा आपल्याला पाहिजे का या 26 लोकांच्या डोक्यावर AK-47 ठेवलेली होती. त्यावेळेस त्यांना त्यांचा धर्म विचारला गेला. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या समोर मरण उभं असताना सुद्धा, त्यांच्या समोर साक्षात यम उभा असताना सुद्धा त्यांनी स्वतःचा धर्म हा हिंदू म्हणून सांगितलं आणि तिथं मरण पत्करलं. त्यांनी तिथं खोटं नाही बोललं. त्यांनी सांगितलं ते हिंदू आहे, हिंदू. आणि हिंदू बोलून घ्यायला स्वतःला त्यांना लाज वाटली नाही. त्यांनी तिथं मरण पत्करलं, पण ते तिथं खोटं बोलले नाही. या गोष्टीचा आपल्याला अभिमान पाहिजे. आपण त्यांना श्रद्धांजली देतोय. वंदे मातरम. 22 एप्रिलला जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि त्या हल्ल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांवर आपला राग, प्रतिशोध व्यक्त करण्यासाठी आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत. मी आपला फार वेळ घेणार नाहीये. काही कवितेच्या ओळी या ठिकाणी मला आठवत आहेत की आपल्या नसा नसामध्ये आज जो राग पेटून उठलाय तो कायम असाच धुमसता राहायला पाहिजे. आपल्या हिंदू धर्माच्या, भारत मातेच्या रक्षणासाठी आपण सतत जागृत राहिलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढ्यांना त्यासाठी जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ए भारत के राम जगो मैं तुम्हें जगाने आया हूँ, ए भारत के राम जगो मैं तुम्हें जगाने आया हूँ, 100 धर्मों का धर्म एक बलिदान बताने आया हूँ, 100 धर्मों का धर्म एक बलिदान बताने आया हूँ. सुनो हिमालय कैद हुआ है दुश्मन की जंजीरों में, सुनो हिमालय कैद हुआ है दुश्मन की जंजीरों में. आज बता दो कितना पानी है भारत के वीरों में. खड़ी शत्रु की फौज द्वार पर आज तुम्हें ललकार रही, खड़ी शत्रु की फौज द्वार पर आज तुम्हें ललकार रही. सोए सिंह जगो भारत के माता तुम्हें पुकार रही, सोए सिंह जगो भारत के माता तुम्हें पुकार रही. आज बंधा है कफन शीश पर, आज बंधा है कफन शीश पर, जिसको आना है आ जाओ, जाओ म्याओ चीनी मीनी जिसमें दम है टकराओ. जिसके रण से छाता है रण में के
केसरिया बाना, ओ कश्मीर हड़पने वाले कान खोल सुन के जाना, जो हमसे टकराएगा वो चूर चूर हो जाएगा, जो हमसे टकराएगा वो चूर चूर हो जाएगा। इस मिट्टी को छूने वाला मिट्टी में मिल जाएगा, इस मिट्टी को छूने वाला मिट्टी में मिल जाएगा। मैं घर घर में इनकलाब की आग जलाने आई हूँ, मैं घर घर में इनकलाब की आग जलाने आई हूँ। ए भारत के राम जगहों में तुम्हें जगाने आई हूँ, ए भारत के राम जगहों में तुम्हें जगाने आई हूँ। बोलो भारत माता की, बोलो भारत माता की जय हिंद, जय हिंद। या ठिकाणी उपस्थित सर्व हिंदू बांधवांनो, अत्यंत भ्याड कृत्य जे आपण सगळ्यांनी वृत्तपत्रात वाचलं, आपल्या समोर आदर्श आहे आपल्या लाडक्या राजा शिवछत्रपतींचा, की ज्याने अफजल खानचा कोथळा बरोबर काढला आणि त्याच पद्धतीने आता हे आपल्याला हँडल करावं लागणार आहे। इस्रायलनेही आता आपल्या समोर उदाहरण ठेवलंय की दहशतवाद्याला कसं उत्तर द्यायला पाहिजे आणि तसंच उत्तर देण्याची वेळ आता भारतावर आलेली आहे। भरपूर झाला भाईचारा जर सुधरत नसेल तर आपल्यालाही जशी आपल्या सगळ्या भगवंताच्या हातात शस्त्र आहेत तशी शस्त्र प्रत्येकाला उचलावी लागतील आणि खंबीरपणे आपल्या हिंदू धर्मासाठी आणि सनातन धर्मासाठी लढावं लागेल। पुन्हा या सर्व या ठिकाणी एक प्रकारे शहीद झालेल्या आपल्या हिंदू बांधवांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। हम डरते नहीं अंगारों से, अरे हम डरते नहीं अंगारों से, विध्वंसक स्फोटों से, हम डरते हैं ताशकंद शिमला जैसे समझौतों से। अरे 4 भेड़ियों से डर जाए, अरे 4 भेड़ियों से डर जाए, यह सिंहों की संतान नहीं, भरत वंश के प्राणियों की यह पहचान नहीं। अरे याद करो अब्दुल हमीद ने, अरे याद करो अब्दुल हमीद ने पैटर्न टैंक जला डाला, हिंदुस्तानी नेट विमानों ने अमेरिकी जेट जला डाला। अरे याद करो गाजी का बेड़ा, अरे याद करो गाजी का बेड़ा, झटके में मेंढी को डुबो दिया, झाका के बिना जी को दूध छटिका पिला दिया। अरे याद करो 90,000 बंदी जवानों को, अरे याद करो 90,000 बंदी जवानों को, अरे याद करो शिमला समझौता, इंदिरा के एहसानों को। अब तो जंग छिड़ी तो नामो निशान नहीं होगा, कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा। अरे इस एटम बम पर, अरे इस एटम बम पर हिम्मत दिखाने कौन आएगा, अरे इस एटम बम पर हिम्मत दिखाने कौन आएगा। आपकी चिंता मत कर मियां, चेहरे का घोल बदल देंगे, इतिहास की क्या हस्ती है पूरा भूगोल बदल देंगे। धारा हर एक मोड़ बदल करके लाहौर से गुजरेगी गंगा, इस्लामाबाद की छाती पे लहरेगा भारत का झंडा। फिर रावलपिंडी और कराची तक, फिर रावलपिंडी और कराची तक सब कुछ गारद हो जाएगा, सिंध नदी के आर पार पूरा भारत हो जाएगा। फिर सदियों सदियों तक, फिर सदियों सदियों तक जिना जैसा शैतान नहीं होगा, काश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा। पहलगाम मध्ये जो अतिरेकी हल्ला झाला, तो हल्ला फक्त भारतातला नव्हता, भारतावर तो हल्ला करताना भारतातल्या हिंदूंवर कसा होईल याची पुरेपूर काळजी त्या दहशतवाद्यांनी घेतली होती। हा काश्मीरच्या खोऱ्यामधले झालेला हिंदूंवरचा काय पहिला हल्ला नाही। 90च्या दशकामध्ये तर सामूहिकरित्या हिंदूंनी तिथून पलायन करण्यासाठी फुटीरतावाद्यांनी जे काही प्रयत्न केले, ते प्रयत्न आणून पाडण्यासाठी सगळा भारत देश तिथल्या काश्मीरी नागरिकांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यानंतर तिथं पुनर्वसन व्हायला सुरुवात झाली। पुन्हा एकदा इथला भारतीय मन उभारी घेऊ नये यासाठी या हिंदूंवर केलेला हा भ्याड हल्ला आहे, त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी किंवा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी समाज वाट बघत होता एका संधीची। त्या संधीला ती वाट करून देण्यासाठी सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी 2च दिवसात या तिरंगा फेरीचं आयोजन केलं। संगमनेरकरांच्या भावना राष्ट्राप्रती इतक्या तीव्र असतात की असं कुठलंही नियोजन झालं की ते प्रतिसाद देताना कुठेही कमी पडत नाही, याचा अनुभव आम्ही सतत घेत आलो आहोत। या सगळ्या भावनेत संगमनेरकर कुठे मागे पडत नाही। यापुढेही आम्हाला विश्वास आहे की जिथं जिथं राष्ट्राला गरज पडेल तिथं मनोबल वाढवण्यासाठी म्हणा किंवा आपली स्वतःचं योगदान देण्यासाठी म्हणा, संगमनेरकर कुठेही मागे राहणार नाही। मध्ये येऊ राहिलं
वंदे वंदे भारत माता की, भारत माता की। नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान कड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान कड़वा है। मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद 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 पाकिस्तान, मुर्दाबाद। भारत माता की, भारत माता की। वंदे 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 मातरम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। वंदे मातरम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। वंदे मातरम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.